नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात नवीन गव्हर्नमेंट BDS कॉलेजच्या पदभरतीसाठी शासन निर्णय त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. GR त्या ठिकाणी आलेला आहे. तो GR आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. जळगाव येथे 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मिती करण्याबाबत 13 ऑगस्ट 2024 या दिवशी जाहीर झालेला हा GR आहे. उत्तर महाराष्ट्र विभागात सध्या एकही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय उपलब्ध नसून जळगावलगतच्या धुळे, नाशिक, अहमदनगर तसेच बुलढाणा, अमरावती या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील दंत आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना माफक दरात तसेच अद्ययावत दंत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव येथे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणे आवश्यक असून सदर महाविद्यालयास दिनांक 11 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. शासन निर्णय जळगाव येथे 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी विवरणपत्र अनुसार गट अ ते गट क मधील नियमित 159 पदे, गट ड मधील बाह्य स्त्रोताद्वारे 63 पदे आणि विद्यार्थी 81 पदे असे एकूण 303 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रथम वर्षाबाबतची जी काही पदे आहे ही तात्काळ त्या ठिकाणी निर्माण होतील व उर्वरित द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे प्रति संबंधित वर्षात निर्माण होतील. तर हा जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, हा 13 ऑगस्ट 2024 या दिवशी त्या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. जळगाव येथे 50 विद्यार्थी क्षमतेचे गव्हर्नमेंट BDS कॉलेज त्या ठिकाणी येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये चालू होऊ शकतं. ही एक आनंदाची बाब त्या ठिकाणी असणार आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. आणि व्हॉट्सॲप चॅनलची जी काही लिंक आहे ती ग्रुपची लिंक त्या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणून तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून येणारी ॲडमिशन रिलेटेड येणारी माहिती तुम्हाला त्या ग्रुपवर मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.